गुड इव्हनिंग एव्हरीवन. कसे आहात सगळे? आज मी इथे बनवते मिक्स डाळीचे आप्पे. नेहमी तेच इडलीच्याच पिठाचे आप्पे बनतात, म्हणलं यावेळेस थोड्या डाळी जास्त टाकून आपण करूया. तर मी इथे 2 वाटी तांदूळ घेतलेत आणि 1 वाटी डाळ घेतली आहे, जसं की मूग डाळ, उडीद डाळ आणि हरभरा डाळ. तुम्ही तूर डाळ आणि मसूर डाळ पण ॲड करू शकता. त्यानंतर त्याला 2-3 वेळा स्वच्छ धुवून घेऊन मी पाणी घालून त्याला 4 ते 5 घंटे छान भिजू दिलं आहे आणि त्याच्यानंतर मी त्याला मिक्सरमधून वाटले, व्यवस्थित ग्राइंड करून घेतलेलं आहे आणि ओव्हरनाईट मी त्याला फर्मेंट होण्यासाठी ठेवून दिलं आहे. असंच झाकून त्याला ठेवून द्यायचे. मीठ, तेल काहीही इथे ॲड करण्याची गरज नाही आहे. छान अशा प्रकारचं टेक्स्चर होईल असं तुम्ही वाटून घ्या आणि ओव्हरनाईट इथे ते फर्मेंट झाल्यानंतर तुम्ही बघू शकताय बऱ्यापैकी फुगलं. अजून ते फुगणार आहे अजून थोड्या वेळाने, पण मी सकाळी मला नाश्ता बनवायचा असतो म्हणून मी अशाच पिठाचे आप्पे घातलेत. आप्प्यासाठी हे पीठ ओके आहे. जर इडली करायची असेल तर तुम्हाला फर्मेंट होऊ द्यावं लागेल किंवा थोडासा सोडा ॲड करावा लागेल. त्यानंतर त्याच्यामध्ये मी व्हेजिटेबल आप्पे करायचे ठरवले, त्यामुळे ज्या ज्या भाज्या होत्या, टमॅटो, शिमला मिरची, कांदा, गाजर वगैरे मी याच्यात बारीक चॉप करून ॲड केलेलं आहे. छान मिक्स केलं आहे. वरून थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर पण ॲड केली आहे आणि परत एकदा मिक्स केलं आहे. थोडंसं मीठ पण मी त्याच्यात ॲड केलेलं आहे आणि इथे आलं आहे आप्पे पात्र. त्याला गॅस लावून घेतलेला आहे आणि सगळीकडे मी तेल लावून घेते. सकाळी शाळेत जायची गडबड असल्यामुळे मी आहे त्याच पिठाचे आप्पे केलेत, पण तुम्ही अजून जर 1-2 घंटे याला ठेवलं ना ते पीठ अजून छान फुगून येईल. पण आप्प्यासाठीच ओके. आप्पे माझे सुंदरच झाले होते, पण इडलीला असं चालत नाही. इडली एकदम स्पॉन्जी व्हायला लागते, ती गच्च वगैरे होते, त्यामुळे कारण ती वाफवलेली असते ना. हे एक तर छोटे आपण घालतो आणि तेलाचा वापर करतो, त्यामुळे ते छान क्रंची बनतात आपोआपच. अशा प्रकारे आप्पे पात्र फिल करून घेतलं आणि त्याला मी कवर करते. 2 ते 3 मिनटं मंद आचेवर करायचं आहे, म्हणजे छान खरपूस तुमचे आप्पे होऊन रेडी होतील. बघा कसा ब्राउनिश कलर त्याला आलेला आहे आणि ते पूर्णपणे एक साईडने तयार आहेत. आता आपण त्याला पलटून घेऊया आणि परत थोडंसं तेलाची धार त्याच्यावर सोडूया, म्हणजे ते दोन्ही साईडने एकदम क्रंची आणि मस्त खुसखुशीत असे बनतील. आता कवर करायचं नाही आहे, नाही तर वाफेने ते परत मऊ होतात. जर तुम्हाला मऊ हवे असतील तर तुम्ही त्याच्यावर झाकण ठेवू शकता आणि जर क्रंची हवे असतील तर असे उघडेच त्याला एक साईडने शिजू द्या. आणि हे आता दोन्ही साईडने आप्पे मस्त आपले तयार आहेत. त्याला एका डिशमध्ये मी काढून घेते. नॉर्मल जे इडलीचं पीठ असतं त्यापेक्षा मला हे आप्पे जास्त खुसखुशीत आणि कुरकुरीत झालेत असं मला वाटत होतं. चला तर मग वरून थोडंसं चीज पण टाकूया अजून त्या आप्प्यांची मजा वाढवण्यासाठी. आत्र्याला मी ही डिश देत होते आणि त्याला चीज खूप आवडतं, मग म्हणलं की याच्यावर पण थोडंसं चीजी आप्पे बनवूया. चीज ग्रेट करून टाकलेलं आहे मी. तुम्ही बघू शकता आमचे सुंदरसे चीजवाले आप्पे तयार आहेत, मिक्स डाळीचे, हेल्दी आणि टेस्टी पण. चला तर मग एन्जॉय करूया. बाय.